साथ देईल तुला भाग 26. डेटासीच्या हॅपनिंग कॅफेटेरियात जिथे मुलं कॉफीसाठी कमी आणि एक से एक सुंदर मुली बघत टाइमपास करायला यायचे, तिथे एका हातात कॉफी मग आणि डोकं मोबाईलच्या मीटिंग शेड्यूलरमध्ये अशा पॉइंट्समध्ये कबीर होता. तर तो नजरेच्या टप्प्यात येईल अशा ठिकाणी बसण्यासाठी काही मुलं धडपडत होत्या. प्रतीक, पुढच्या बैठकीत आपल्याला क्लायंट बाजूच्या काही समस्या सोडवायच्या आहेत, म्हणून कृपया मला सर्व तपशील मेल करा, समजले का? हे बोलताना त्याने वरही पाहिलं नव्हतं. कॅब यार, चिल. वो क्या है ना, ये कैफेटेरिया है, यहाँ काम की बात नहीं करते प्लीज. प्रतीकने त्याच्या हातातून मोबाईल काढून बाजूला ठेवला. ओके, तो दूसरी बात करते हैं. कंपनी बजट पढ़ा क्या तूने? ठीक है, क्या आपने कंपनी का बजट पढ़ा है? इस फाइनेंशियल ईयर में हमारी कंपनी के मार्केट शेयर के बारे में आप क्या सोचते हैं? त्याने सिगरेट पेटवत प्रतीकला कुतूहलाने विचारलं. कॅब, इतना सुंदर लड़कियां है, वो देख ना तू, क्या इशू एंड मार्केट की बातें करते हो? प्रतीकने त्याच्या हातून सिगरेट काढून घेतली. इतना सुंदर लड़कियां? वाह, क्या हिंदी है प्रतीक. हाँ तो कनाडा में बात करता हूँ, समझ आएगी क्या बोल. ನನಗೆ कन्नड़ा ಗೊತ್ತು, स्वल्प 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 स्वल्प. हाँ, मालूम, इतना ही सीखा है. कबीर, आम्ही आमच्या कारकिर्दीला एकाच वेळी सुरुवात केली. बघ, माझं लग्न झालं, मुली झालं, आयुष्यात छान सेटल झालो आणि स्वतःकडे बघ. मला माहित नाही तुम्हाला आयुष्यातून काय हवंय. ब्रो, सेटल डाउन का कोई कंपटीशन चल रहा है क्या? ये बात नहीं. वो पल्लवी, ज्योतिका कितना हॉट है, कितना लाइफ देती है तुझे. तू सिर्फ काम की बात करना है यार. देख, यहाँ पे भी लड़कियाँ कैसी दिखती है तुझे. ये सब मुझसे तेरे साथ सेटिंग करवा दो. डेट के लिए मनाओ करके बात करके है. कितना लकी है यार तू. प्रतीक, यार छोड़ ना, कितने काम है. कॉफी खत्म करो और चलो. उद्याच्या सकाळच्या बैठकीपूर्वी मला सर्व तपशील हवे आहेत. सर्व. सॉरी सॉरी, लेकिन वो ज्योतिका क्यों, क्या बोलू. टेल हेअर डॅट आय सॅड. पुढे वाकून त्याच्या कानात सिगरेट सांगितल्याप्रमाणे तो म्हणाला. यस, कबीर त्या मुलींशी डेट करायला हो म्हणणार कदाचित. हा विचार करून प्रतीक खुशीत आला. आय सॅड कोडिंग पे ध्यान दो. बहुत वीक आहे. प्रतीकचा क्षणात उतरलेला चेहरा बघून त्याला हसूच आवरलं नाही. आईचा फोन येत असल्याने त्याने हसू कसंबसं आवरत घेतलं. येस मॉम. कबीर, तुला पुढच्या वीकमध्ये सुट्टी घ्यायची आहे, सो बी प्रिपेअर. का असं अचानक? तुम्ही सगळे ठीक आहात ना? तो काळजीत पडला. आम्ही ठीक आहोत रे, पण एक महत्त्वाचं काम आहे. त्या शक्य तेवढं नॉर्मल वाटेल तसं बोलण्याचा प्रयत्न करत होत्या. मॉम प्लीज. मावशीचं ऐकून काही मुली वगैरे बघायचा प्लॅन केला असेल तर सॉरी, मला वेळ नाहीये. तो वैतागला. अरे ऐकून तर घे, पुण्यात नाहीये काम. मी तुला प्रॉमिस केलंय ना की तू म्हटल्याशिवाय लग्नाचा विषय काढणार नाही. मग झालं तर. मुली बघायचा काही प्लॅन वगैरे नाहीये. ते मागे आपलं डिस्कशन झालं होतं ना की आपल्या NGO तर्फे काही रिमोट प्लेसच्या शाळांना त्यांच्या डिजिटल सेटअपसाठी मदत करायची आहे. तेच काम आहे. सो तू पुढच्या आठवड्यात सुट्टी घे. मॉम, मागे म्हणजे वर्षापूर्वी म्हटलं होतं तू, आता मध्येच काय? आणि असं लगेच काम होतं का? हार्डवेअरसाठी कोटेशन मागवावे लागतील, स्टडी करावा लागेल, मग पुढचं काम. अरे ते सगळं झालंय, तू फक्त ते कॅम्प्युटर इथरनेट काय काय असतं ते पूर्ण सिस्टम बसवून दे. त्याला कन्व्हिन्स करायचा पूर्ण प्रयत्न करत होत्या. मॉम, मी हार्डवेअरच्या दुकानात कामाला आहे का गं? आपला विषय वेगळा होता. मी तुला सर्वे करून देणार होतो ना. अरे हो बरोबर, आठवलं. तेच सर्वे करायला ये अर्जंट. कबीरची इकडे येण्यासाठी मनधरणी करणं सोपं नाहीये हे त्यांना कळून चुकलं होतं. मॉम, कोटेशन वगैरे झालंय म्हटलीस ना, मग आता कसला सर्वे? तुझं काही फिक्स दिसत नाहीये. मला अजिबात तिकडे बोलावू नकोस. डेडलाईन आहे ग. तो चिडून बोलला. अरे बाळा, मेन एरियाचा सर्वे झालाय, पण काही दुर्गम भागातल्या शाळा आहे, तिथल्या लोकांनी मदत मागितलीये. हे काम तुझी जबाबदारी होती कबीर. तू प्रॉमिस केलं होतं ना. आता तुझ्या कामाची डेडलाईन मरू दे. नेहमीच आहे तुझं ते काम. आईसाठी एवढंही करू शकत नाही ना? यायचं नसेल तर आई म्हणू नकोस मला. काय उपयोग आहे मुलगा सॉफ्टवेअर इंजिनियर असून. कबीर ऐकत नाहीये हे पाहून त्यांनी शेवटचं ठेवणीतलं हत्यार काढलं. मॉम, काय आहे हे? इतका ड्रामा, इतका इमोशनल अत्याचार. बरं ठीक आहे, चिडू नकोस. बोल, कुठे जायचंय? डॅट्स लाईक माय बॉय. तुला सगळे डिटेल्स बुकिंग मनीष पाठवेल. तुला काही करायचं नाहीये, फक्त पोहोचायचं आहे. त्यांचा उत्साह एकदम दुणावला.
मॉम, मला तिथे काहीतरी माशांचा वास येत होता. फोन ठेवता ठेवता त्यांनी शंका बोलून दाखवलीच. तो अजूनही शांशक होता. हा कॅफेटेरिया में बैठे है तो स्मेल आ रही होगी. प्रतीक त्याला चिडवायला मध्येच बोलला. चल ठेवतो. त्याने फोन ठेवला आणि दीर्घश्वास घेत जरा वेळ शांत बसला. ज्योतिका काके साथ डेटिंग के बारे में सोच रहा है ना कॅब? त्याला पुन्हा चिडवत प्रतीक म्हणाला. हाँ वही सोच रहा हूँ. भाभी को कैसे बताऊँ कि हॉट लड़कियाँ तुझसे डेटिंग सेटिंग की बातें करने लगी है. आती है. कबीर उठून पुढे जाता जाता म्हणाला. ब्रो, मैं तो मजाक कर रहा था. सुन ना. त्याच्या मागे प्रतीक पडतच ऑफिसकडे निघाला. खरं तर सगळी सेटिंग झाली होती, तीही कबीरच्या नकळत. आज TSMची टीम तापोड्या साईडवर जायला निघाली होती. प्रोजेक्टचा शेवटचा आठवडा सगळे एन्जॉय करणार होते. कामासोबतच एन्जॉयमेंटचे खूप सारे प्लॅन्स ठरले होते. पूर्ण टीम खुशीत होती. ए रश्मी, झोपू नको. बाहेर बघ ना, किती सुंदर वातावरण आहे. एन्जॉय तर जर्नी यार. कम ऑन. तिच्या खांद्यावर डोकं टेकून झोपलेल्या रश्मीला तिने सरळ बसवलं. आय हेट जर्नी. रश्मी पुन्हा तिच्या खांद्यावर डोकं टेकून झोपली. हो माहितीये, राहू दे. बरं गप्पा तर मारशील ती की तेही नाही? हो ग, बोलताय ना. ये मोना, 6 महिने कैसे निघून गेले ना कळतच नाही ग. मोना होती ना सोबत म्हणून कळलं नाही. तो इतकं सिंपल आहे. ती हसत म्हणाली. हो ग बाबा, ते तर आहेच. आय एम व्हेरी ग्रेटफुल. फ्रेंडशिपच्या बाबतीत मी खूप लकी आहे. थँक्यू फॉर बेगिंग देअर. बस बस, हे वोट ऑफ थँक्स नंतर द्या. तुर्तास आमच्या आग्रहाखातर आमच्यासोबत हा टॅटू तुम्ही काढला तेवढं समाधान आहे आम्हाला. पण तू तेव्हाही सांगितलं नाहीस. हा छोटूसा फिंगर फ्रिजचा टॅटूच का निवडला ते? तिला जरा चिडवता मोना म्हणाली. मोने, एक तर तुझा आग्रह होता, फ्रेंडशिपची निशाणी अँड ऑल म्हणून काढलाय आणि ही डिझाईन छान वाटली म्हणून निवडली. काही विशेष कारण नाहीये. ती गाल फुगत म्हणाली. अरे मी मजाक करतीये बाबा. छान दिसतोय टॅटू. विशेषतः त्याच्या आत असलेला तो के सेफ SK फॉर फिंगर फ्रिचर. मला समजलंच नाही. मोना तिला चिडवायची एकही संधी सोडत नव्हती. के नाहीये तो मोना, नीट बघ, आर आहे. ओ असं आहे का? अरे हे के आणि आर अल्फाबेट अगदी मेड फॉर इच अदर आहेत. के म्हणजे मध्ये आर आहे आणि आर मध्ये के आहे. ती साळसूत चेहरा करत म्हणाली. यू आर इम्पॉसिबल मोना, डोंट टेल टू मी. ती आता खरंच चिडली होती. ओके, चिडू नकोस ग. आता थोडेच दिवस सोबत आहोत. ती तिचे गाल ओढत म्हणाली. गप्प बस, नाहीतर रडेन मी आता. मोना, एक ना, इंटर्नशिप घेण्याविषयी अजूनही कन्फ्युजन आहे. 1 वर्षाचा प्रश्न आहे. बाबा हो म्हटले, पण आई आणि ताई तयार नाहीये. तुला काय वाटते? तुझं मन काय म्हणते? मोनाने नेमका प्रश्न विचारला. ते एवढं महत्वाचं नाहीये, करिअर महत्वाचं आहे. ती अडखळत म्हणाली. किती लपवाछपवी करशील ग करिअरच्या नावाखाली? सरळ मान्य कर ना की तू तू पडते. तू स्वतःपासून सतत बिझी ठेवण्याचा प्रयत्न करतेस. हो ना. पुन्हा नवीन लोक, नवीन काम, म्हणजे त्यात जुडवून घेताना इतर गोष्टींना, इतर लोकांचा, काही खास लोकांचा विसर पडावा. गाडीत इतर लोक देखील आहे ह्याचा विचार करून मोना जरा दबक्या आवाजात पण चिडून बोलली. असं नाहीये. ती नजरेला नजर देण्याचं टाळत होती. पडत राहा मग आयुष्यभर. मान्यच करू नको की ज्याच्यावर प्रेम करतेय तो आयुष्यात हवाय म्हणून. मला तर संग्राम जास्त समंजस आणि योग्य वाटतोय. मूव्ह ऑन झाला. नव्या रिलेशनशिपमध्ये सेटल होतोय. नॉवलेस ड्रीम सुद्धा परयूस केलं. वाईट त्यालाही वाटलं असेलच ना. दुखावला तर तोही आहेच. ब्रेकअपने कुणाला आनंद तर होत नाही. पण एक सांगू का तुला, दुःख असं जास्त दिवस कुरवाडत बसलं ना की त्या दुःखामधला चार्म निघून जातो. मग ते निवळ रडगाणं होतं. त्या दुःखाला पण ग्रेसफुली दुःख म्हणून राहू दे की का त्याचं रडगाणं करतीये? प्लीज मूव्ह ऑन रश्मी. तुला कुणी सांगितलं मला कुणीतरी आयुष्यात हवंय अँड ऑल? कुणावरच प्रेम नाही करत मी, समजलं ना. काहीही बोलू नको. माझ्याशी खोटं बोल, पण स्वतःशी नको बोलू. सॉरी, मला काहीही ऐकू येत नाहीये. तिने कानात हेडफोन टाकले. मागे डोकं टेकून ती शांततेत गाणी ऐकत बसली. लडकी, यू आर इम्पॉसिबल, मोना वैतागून म्हटली आणि तिच्या एका कानातून हेडफोन काढत स्वतःच्या कानात टाकला. रश्मी डोळे मिटून बसली होती. तिला हसू आलं तिच्याकडे बघत. ओठातल्या ओठात पुटपुटली. बघतेच आता तो समोर आल्यावर कसं मान्य करत नाही ते. वी आर ऑल सेट बेबी अँड व्हेरी एक्सायटेड टू मीट मिस्टर खडूस के. ती ही शांततेत मागे टेकून बसली. मोहितचा आवाज
आवाजच न राहता फिलिंग्स बनून कानात उतरत होता. तेरी मेरी मीट जानी है दुरिया, बेगानी है दुरिया, हट जानी है दुरिया, फना हो सभी दुरिया, ये दुरिया. रश्मीच्या डोळ्यात पाणी तर मोनाच्या चेहऱ्यावरच हसू होतं. महाबाळेश्वर पासून गाडी वळवली. आजूबाजूला गर्द झाडी, जणू हिरव्या रंगाने त्यांचं शेडकाड पसरून ठेवलं होतं. जंगलातला संमिश्र हिरवट, गोडसर सुगंध, कमालीचा शांत एकाकी रस्ता, दाट जंगलानंतर एका बाजूला दरी, वातावरणात कमालीची थंडी. रिसॉर्ट जवळ आलं तसं त्याच्या मागच्या बाजूला दिसणाऱ्या अथांग शांत पाण्याने सर्वांचं चित्त वेधून घेतलं. रश्मीला त्या जागेचा ओरा खूप पॉझिटिव्ह वाटला. मनातून खूप आनंद होत असतानाही उगाच डोळे भरून येत होते. तापोळा जणू काश्मीरीची सावली. ते रेस्टॉरंट म्हणजे जंगलात जलाशयाच्या कडेला वसलेलं गोड स्वप्न वाटावं इतकं सुंदर होतं. पूर्ण टीम आनंदात होती. सर्वांना त्यांच्या रूमच्या चाव्या देण्यात आल्या. इतक्या वेळ शांत असलेलं वातावरण गजबजून गेलं. त्यांची व्यवस्था करताना रेस्टॉरंटच्या टीमची चांगलीच गडबड उडाली. रश्मी आणि मोना रूमकडे गेल्या. रश्मीला मिळालेल्या रूमच्या मागच्या बाल्कनीतून बरीचशी दाट झाडी आणि अथांग पाण्याचा अगदी थोडासा नजारा दिसत होता. ती जरा हिरमुसली, पण तिने बघितलं की शेजारची रूम शेवटच्या टोकाला तिला असल्याने सेफ बाल्कनी होती. ती मनाशी काहीतरी विचार करून बाहेर आली. तिला समोर ऋषी दिसला. त्याला पाहून ती अगदी लहान मुलीसारखी पळतच त्याच्या मागे गेली. ऋषी, स्टॉप स्टॉप स्टॉप. अरे बच्चा, हळू. काय झालं? ऋषीला ती धडकणार तसं त्याने तिला सावरलं. ऋषी, प्लीज प्लीज, मॅनेजरला रिक्वेस्ट कर ना, मला ती कॉर्नरची रूम हवीये. ऋषी, त्या रूमच्या दोन्ही बाजूने दूरपर्यंत पसरलेलं पाणी दिसतं यार. खूप क्यूट व्ह्यू आहे ते. खूप खूप क्यूट. 7 दिवस अमेझिंग सनसेट बघायला मिळेल त्या साईडने. प्लीज प्लीज प्लीज, स्वतः अगदी क्यूटचा चेहरा करत म्हणाली. ऋषीला हसू आलं. तो तिला घेऊन मॅनेजरकडे गेला आणि तिची इच्छा सांगून त्याला रिक्वेस्ट केली. तो सरळ नाही म्हटला. अरे भाई, कर की ॲडजस्ट. एक रूम तर स्वॅप करायची आहे. 44 टू 45, त्यात काय एवढं? ऋषी जरा चिडून बोलला. सर, तुमच्या टीमची लोकं असती तर नक्की केलं असतं ना, पण ते दुसरे कस्टमर आहे. सकाळीच चेकिंग करून बाहेर गेले. ते आल्यावर मी तुम्हाला सांगतो, तुम्ही बोलून बघा. ते हो म्हटले तर काहीच प्रॉब्लेम नाही आम्हाला. डायरेक्ट नाही विचारता येणार त्यांना. बरं, ते आल्यावर सांग मला. त्यांचं म्हणणं पटल्याने ऋषी जरा शांत झाला. ऋषीने माघार घेतल्यासारखी वाटल्याने रश्मी नाराज झाली. शेजारी असलेल्या काजलकडे मग तिने मोर्चा वळवला. काजल, तू सांग ना ऋषीला, मला पाहिजे ती रूम यार. ती जवळपास पाय आपटत म्हणाली. ऋषी, 6 महिन्यात पहिल्यांदा एवढं खुश बघितलंय हिला. पहिल्यांदाच हट्ट करून तुझ्या बच्चाने काही मागितलंय ते. काही नाही, ती रूम तिला मिळवून दे. काजलने फॉर्म सोडलं. बच्चे, रूम के लिए इतना रोना? अरे त्या व्यक्तीला येऊ तर दे, मग बोलतो ना. ऋषी तिला समजावत होता. ठीक आहे. ती नाईलाजाने एवढासा चेहरा करत म्हणाली. चला फ्रेश व्हा, लंच घ्या, जरा रेस्ट करा. टीम मीटिंगला भेटू. स्ट्रॅटजी डिस्कस करायची आहे. तिच्या डोक्यावर टपली मारून तो निघून गेला. मित्रा, 2 वॉटर बॉटल आणि चहा पाठव रूममध्ये. ऑर्डर सांगून तो रूमकडे निघाला. सर, 1 मिनिट. मॅनेजरने त्याला थांबवलं. सर, एक रिक्वेस्ट होती. आमच्या ॲड एजन्सीच्या लोकांनी चेक इन केली आहे. थोड्या वेळापूर्वी त्या सरांना तुम्हाला काही विचारायचं होतं. मी बोलावतो त्यांना. 1 मिनिट, जाऊ नका. तो घाईघाईने बोलून निघून गेला. अरे पण का? काय झालं? कमाल आहे राव. तो गोंधळला होता. तिथेच जरा वेळ रेंगाळला. सकाळी तो आला तेव्हा शांतता होती. आता सगळीकडे गडबड, गोंधळ चालू होता. शूटिंगची देखील लगबग दिसत होती. हॅलो, पाठीमागून आवाज आला. तसा तो वळला. हॅलो, जरा कन्फ्युजन स्वरातच तो म्हणाला. एका अनोळखी व्यक्तीसोबत मॅनेजर परतला होता. आय एम रिची. मला तुम्हाला भेटायचं होतं. रॅदर एक रिक्वेस्ट करायची होती. बोला. त्याला काहीच कळत नव्हतं. ॲक्च्युली, इफ यू डोंट माइंड, रूम स्वॅप करायची होती तुमची. 45 आम्हाला हवी होती. तुम्ही 44ला शिफ्ट झालात तर इट विल बी ग्रेट हेल्प. बट वे. त्याला खरं तर खूप राग येत होता, पण शक्य तितक्या शांततेत तो बोलायचा प्रयत्न करत होता. तिथून सनसेट खूप क्यूट दिसेल असं त्यांच्या मॅडम म्हणत होत्या. मॅनेजर चोंबडेपणा करत मध्येच बोलला. क्यूट सनसेट? ह्या एका वाक्यामुळे तो जरासा हळबा झाला खरा, पण त्यालाही ती रूम तेवढीच आवडली होती आणि कदाचित सकाळी त्या रूममधून दिसणारा नजारा
पाहूनच तो इथे थांबून काम करायला तयार झाला होता. 1 मिनिट, मी तिलाच पाठवतो, ती सांगेल तुम्हाला व्यवस्थित. ऋषी कामात असल्याने त्याने रश्मीला फोन लावला. बच्चा, ते रूम नंबर 45 आलेत, लगेच कॅबमध्ये ये आणि बोलून घे. मला मीटिंग सेटअप करायची, लवकर ये. त्याच्याकडे वळून ऋषी म्हणाला, 1-2 मिनिट थांबा फक्त प्लीज, ती येते. त्याला थांबायला सांगून कामात असलेल्या ऋषी स्वतः निघून गेला. काय मूर्खपणा चाललाय यार, कुठल्या बच्च्याला भेटायचं आता. मॅनेजरकडे रागाने बघत तो म्हणाला. मॅनेजर, सॉरी सर, एवढंच बोलला. वैताग आहे राव. बरं, त्या टेबलवर एक चहा पाठव, तो रागात बोलला. त्यात एक शांत जागा पाहून तिथे बसला. ऋषीचा फोन आल्याबरोबर रश्मीने बेडवर लोळत पडलेल्या मोनाला 2 फटके मारून उठवलं, सोबत घेतलं आणि ती कॅफेकडे आली. ए बाई, जाऊ दे ना, एवढं काय सनसेट अँड ऑल, रूमचं काय असतं एवढं, झोपायचं, फ्रेश व्हायचं, चेंज करायचं, इतकं सिंपल काम आहे यार, त्याचं काय कौतुक. मोनाला जरा झोपायचं होतं, त्यात रश्मी तिला ओढून घेऊन आली होती. तुला नाही समजणार, गप्प बस. आपण त्याला रिक्वेस्ट तर करून बघू. मला एकटीला कन्व्हिन्स करता येणार नाही म्हणून तुला सोबत घेतलंय ना मोना. बाजूच्या रूममध्येच तर शिफ्ट करायचे त्याला, एवढं काय. त्या रिसेप्शनकडे आल्या. मॅनेजरने तिला एक टेबल दाखवला. तिथे तो पाठमोरा बसला होता. मोनाला तसं ओढत ती तिकडे गेली. पाठमोऱ्या असलेल्या त्याला तिने आवाज दिला, एक्सक्यूज मी. तो आवाज ऐकून सगळं थांबलं. स्टॅच्यू, एकदम स्टॅच्यू. मन वारंवार ज्याच्या शोधात असतं, हा तोच आवाज. हृदयात खोल खोल दडवून ठेवलेला. त्याच्या हृदयाचे ठोके वाढले. तिचं अनामिक ओढ, तीच हुरहुर. तो मागे वळला. समोर ती, त्याच्यासाठी त्यांचं सर्वस्व असलेली, सोबत नसूनही आद्यभूतपणे सतत सोबत असलेली, आणि आता तर प्रत्यक्षात समोर उभी होती. स्वप्न की भास? हो, त्याची रश्मी, स्तब्ध, स्टॅच्यू, अगदी तशीच जसं तो तिला सोडून गेला होता. रश्मी. ओठातून एक अस्फुट शब्द आणि डोळ्यांवर विश्वास नाही. तो धडपडत उभा राहिला. त्याच्यासमोर ती, हे स्वप्न नाहीये, समोर माझी रश्मी आहे. तोच जरा जरा गोंधळलेला, जरा जरा बावरलेला चेहरा, डोळ्यातच तेच निरागस भाव, पण त्यात हुरहुर का जाणवते. गालांवर खोडकर हसू होतं ना. तुझ्या आताही बेचैनी का जाणवते. खूप काही दडवून ठेवलं होतं डोळ्यात. नजरेला नजरनं तू भिडवली होती ना. मग आता कुठेतरी अनामिक कनेक्शनचा फील का देतोय. आता समोर काहीच दिसत नाहीये. कदाचित तुझ्याशिवाय काही बघायचं नाहीये. त्या संध्याकाळी माझ्या बोटात गुंफलेली तुझी बोट, माझ्या खांद्यावर शांतपणे विसावलेली तू, तो कोरा, निनानी, हलका स्पर्श अजूनही मला जाणवतोय. कारण हे स्वप्न नाहीये. हे जे बोलके डोळे आहेत ना रश्मी तुझे, जे आता माझ्याकडे एकटक बघताय, ते माझ्या एकाकी क्षणाची सोबती आहेत. तुझ्या डोळ्यातल्या काजळात मिसळून माझ्या कितीतरी काजळावेळा झाल्या आहे. तू नसतानाही ह्या डोळ्यांची, त्यांची जादू आसपास होती माझ्या. प्लीज प्लीज, नजर हटवू नकोस. मला डोळ्यांनी एकदा श्वास घेऊ दे. माझ्या जगण्याचं कारण आहे हे डोळे, कारण हे स्वप्न नाहीये. तू स्तब्ध उभी आहेस समोर. तुझे हे ओठ एक शब्द देखील बोलणार नाही कदाचित, पण तुझ्या नकळत त्या ओठांवर मी माझं आयुष्य विसरून आलो होतो. ते आज तुझ्या ओठांवरच्या ह्या हलक्या हलक्या लिपस्टिकने किती कलरफुल झालंय रश्मी. त्या बंदिशमधले शब्द आजही तुझा सहवास मागतात. ती संध्याकाळ अजूनही मला स्वतः येऊन भेटते. तुझा पत्ता विचारते. सांग, मी कसा देऊ. तू कुण्या दुसऱ्याची पहाट आहेस हे कसं समजावून सांगू. जगा हो कबीर, हे स्वप्न नाहीये, नक्कीच नाहीये. तिच्यासमोर तो ती स्वतःपासून वेगळी होऊन स्वतःकडेच अनोळखी नजरेने बघते. अजूनही समोर कबीर आहे. हे मन स्वीकारत नाहीये. हे स्वप्न आहे, हे खरं नाहीये. तू माझ्या डायरीच्या पानात होतास कबीर. तू तिथेच असायला हवं होतं. तुझं हे असं अचानक समोर येणं मी जमेस धरलंच नव्हतं कधी. आता मी काय करू. मी तुझ्या नकळत तुझ्यात स्वतः मिसळून घेतलंय हे तुला कळलं नाही. मी तर माझ्या सोबतीच्या हर एक क्षणाला प्राणापलीकडे जपून जिवंत ठेवलंय हे तुला कळलं नाही तर. तू समोर आल्यावर तुला विचारण्यासारखे असंख्य प्रश्न होते कबीर. तू निघून गेलास त्या क्षणापासून ते आतापर्यंत मी घेतलेल्या उष्ण्या श्वासांची रोजनिशी डोळ्यांनी उलगडण्याची होती. पण आता काही आठवत नाहीये. खूप साऱ्या इच्छा, आकांक्षा, मन्नत घेऊन गभाऱ्यात समोर जायचं आणि त्या निर्गुण्याचं दर्शन घेताना काही आठवू नाही अशी हालत झालीये. ब्लँक शून्य. प्लीज प्लीज कबीर, असं माझ्या नजरेला बांधू नकोस.
माझ्या तुझ्यापासून अलिप्त राहण्याचा निर्धार ढळून जाईल. कसं ते माहीत नाही, पण तू माझ्या डोळ्यातून सरळ माझं मन वाचू शकतो माहिती मला. म्हणून माझ्या नजरेला नजर भिडू नकोस. तुझ्या 1-2 दिवसांच्या भेटीने स्वतःला इतकं बिस्कुटून घेतलंय, आता पुन्हा बिस्कटायला माझ्यात काहीच नाही. बघ ना, हे माझे डोळे तुला पाहता क्षणी मलाच फितूर झालेत आणि तुला माझ्या मनाचा रस्ता दाखवतोय. ह्या मोमेंटला जर हे डोळे भरून आले तर मी माफ करणार नाही त्यांना. खरं सांगू कबीर, ह्या क्षणाला खूप भांडावंसं वाटतंय तुझ्याशी, कारण तू आयुष्यभरासाठी हवी आहेस असं कुठल्या तरी माइल्ड क्षणात बोलून गेलास आणि आणि दूर निघून गेलास. पण कुठल्या हक्काने भांडू रे तुझ्याशी? इतक्या दिवसांनी समोर आला आहेस तू, तुझ्याकडे एकटक पाहण्याचा गुन्हा का नकळत घडतोय? हे तसेच थोडेसे बिसकलेले मेसी टाईप केस, ह्या तुझ्या डोळ्यांचा हेजल रंग, ह्याची दृष्ट कशाची काढू? ही माझ्या हृदयाची धडधड, हे श्वासांचं वेगाने पडणं, तुला पाहताच तुझ्यात विरघळून गेलेले डोळे, थाऱ्यावर नसणारं माझं मन, तू समोर असण्याचा आनंद, भीती, हे माझं मोहरून जाणं, गोंधळून जाणं, हे सगळं सगळं का? कारण तुझ्या अस्तित्वाचा भाग झालाय तो रश्मी. तुझ्या असण्याचं नसण्याचं कारण झालाय तो. वेडू, तुझ्या ओठांवर कायमचं त्याचं गाणं लिहून गेलाय तो. अजूनही त्या संध्याकाळच्या त्या मोमेंटचा हिशोब कुठेही तुझ्याकडे. तुझं चित्त ते जिथे सोडून आली आहेस तू, तुला ज्याच्याकडे विसरून आली आहेस, तो हाच एक ना स्पष्ट ऐकून येते सहेला रे. कबीर, तिच्यासाठी ओठातून अस्पष्ट आवाज. एकमेकांच्या नकळत एकमेकांना आयुष्य सोपवून बसलेलं दोन वेडी लोक, स्वतःच्या काळजाला असं मूर्तिमंत समोर बघून. आजूबाजूचं पूर्ण वातावरण शांत, रीत झालेलं. कुठलाच आवाज कानापर्यंत पोहोचत नव्हता. फक्त हृदयाची धडधड तेवढीच जिवंत असण्याची जाणीव करून देत होती. कुणी आजूबाजूला असण्याची चाहूल नाही की डोक्यात कुठले विचार नाही. वाऱ्याने चेहऱ्यावर येणारे केस ही सावरण्याची सुद्धा तिला राहिली नव्हती. ब्लॅक जिन्सची स्कर्ट, आकाशी कॅमी टॉप, मानेखाली खांद्याजवळ केस वाऱ्यावर हेलकावे खात असताना मधूनच उठून दिसणारा छोटासा किंगफिशर टॅटू, डोळ्यात काजळ आणि त्याची संपूर्ण नजरबंदी. तो तिच्या डायरीच्या पानांतून सरळ समोर उभा राहिलेला. व्हाईट हाफ स्लीव्ह शर्ट, ग्रे जीन्स, तोच रुबाब, तोच दमदार प्रेझेन्स. तिचं अस्तित्व हळूहळू विरत जातंय. ती शून्य, तो शून्य, हे सगळं क्षणभरात. पण त्यातही समोरच्याला डोळ्यात उतरवून घेण्याची, काळजात लपवण्याची वेडी धडपड. हे रश्मी, रश्मी, व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. कसंबसं सावरत तो म्हणाला. तिलाच त्याच्या समोर उभं राहणंही कठीण होतं. तिथे बोलायला शब्द सापडायची काय बिधास, इथे सहज फिरायला काय बोलावं, कसं व्यक्त व्हावं, कसलाच ताळमेळ लागत नव्हता. नाही, माझी प्रोजेक्ट साईट आहे ही. टीम सोबत आले. ओ हो, आय सी. तिला काही सुचलं नाही तसं ओळख करून देण्यासाठी रश्मीने मोनाकडे बघितलं. ती वासून कबीरकडे बघतच होती. अगदी एकटक. तिने मोनाच्या हाताला हळूच चिमटा काढला. मीट माय बेस्टी अँड कलीग मोना. हाय कबीर. कबीर हलकेच हसून ओळख करून देत म्हणाला. हाय. मोना हृदयावर हात ठेवत जरा ब्लश होत म्हणाली. अजूनही त्याच्यावरून नजर हटत नव्हती. सॉरी, तो जरा गोंधळला. आय मीन हॅलो, हाय, ती सावरत करत म्हणाली. पुन्हा जीवघेणी शांतता, पुन्हा एकमेकांपासून नजर चोरणं. रश्मीला त्याच्यासमोर सहजपणे उभं राहता येत नव्हतं. डोळे डबडबले होते. कुठल्या क्षणी ते दगा देतील याचीच तिला भीती होती. ॲक्च्युली मीटिंग इन लाईन आहेत आता, डिनर नंतर भेटूया, ती कसेबसे शब्द जुळवत म्हणाली. नेमकं काय बोलावं, किती बोलावं या बाबतीत तिचा प्रचंड गोंधळ उडाला होता. यू कूल, नो प्रॉब्लेम, यू कॅरी ऑन युअर वर्क अँड व्हॉट अबाउट रूम शिफ्टिंग, त्याने जरासं हसत विचारलं. नाही, ठीक आहे, सी यू, नंतर बोलूया. तिने त्याच्याकडे एकटक पाहणाऱ्या मोनाला जवळपास ओढत घाईघाईने निरोप घेतला. ओ माय गॉड, ही इज द कबीर. रूममध्ये येईपर्यंत मोना रश्मीच्या भावना टिपायचा प्रयत्न करत होती. मोना, काय चालू आहे? तुझं काय चालू आहे? त्याचे डोळे बघितले का? ओ माय गॉड, तुला बघून काय फिलिंग्स उतरल्या होत्या त्या डोळ्यात? मला कळलं, ते तुला नाही कळत का? आणि मॅडम, तुम्ही तर भान विसरून गेलात. त्याचं काय? मोना, उगाच काहीतरी अर्थ लावू नको. चल, मीटिंग आहे, तयार हो, सावरा करत ती म्हणाली. आवरता हातातील प्रत्येक गोष्ट खाली पडत होती. हातांना कप जाणवत होता आणि मनात भावनांची असंख्य वादळ थैमान घालत होती. त्यांना कसंबसं थोपवत ती मीटिंगसाठी तयार झाली. कबीर अजूनही कॅफेटेरियातच बसून होता. त्याला आता पूर्ण खात्री होती की हे सगळं आईने मुद्दाम घडवून आणलेलं आहे. तो चिडला आणि त्याने सरळ आईला फोन लावला. मॉम,
तुला जरा पण अंदाज आहे तू काय केलंय ते? अरे काय झालं? त्या अगदी सहजपणे म्हणाल्या. मॉम, तुला माहित होतं रश्मी इथे असणार आहे म्हणून तू मला इथे पाठवलंस, हो ना? कबीर प्लीज चिडू नको. माझं एक जरा. अजिबात नाही मॉम. मॉम, मी उद्याच निघणार आहे इथून अँड दॅट्स फायनल. कबीर एक ना बाळा प्लीज. अजिबात नाही. मॉम, मी सांगितलं होतं ना तुला की ती एंगेज आहे. तुला का कळत नाहीये मॉम? मला त्रास होतो. मी इमोशनली वीक पडतो तिला पाहिल्यावर. त्याला गहिवरून आलं. इतकं चिडायची गरज नाहीये कबीर. शांततेत एक. माझं एवढंच म्हणणं आहे की तुझ्या फिलिंग्स एकदाच तिला सांग. मग वाटलं तर निघून ये. मॉम, यू आर इम्पॉसिबल. कबीर, मला जे योग्य वाटलं ते मी केलं. अजूनही तुला थांबायचं नसेल तर तसं सांग. मी बोलते मनीष सोबत. तो अरेंज करेल सगळं. आमच्या NGOचं काम आम्ही बघून घेऊ. मॉम, आता अजिबात तुझ्या इमोशनल ड्रामाला फसणार नाहीये मी. मनीषला परतीची बुकिंग रेडी ठेवायला सांग. मी उद्या निघतोय अट एनी कॉस्ट. कबीर, ऐकून तर घे. बाय मॉम. त्याने चिडून फोन ठेवून दिला. मोना, बच्च्याला काय झालं अचानक? मीटिंगमध्ये अजिबात लक्ष नव्हतं. काहीच रिस्पॉन्स नव्हता आज. रूम मिळाली नाही म्हणून नाराज झालीये का? मीटिंग झाल्यावर रश्मी पुढच्या क्लायंट मीटला गेल्याने रश्मीने वेळ साधून मोनाला एकटं गाठलं होतं. ऋषी, तू आज ह्या युनिव्हर्समधल्या सगळ्यात हँडसम मुलाला बघितलं, हो ना? हो ग, तुला कसं माहीत? दॅट्स द स्पायरेट. कुठे बघितलं सांग बरं? हे आता मीटिंगपूर्वी तयार होताना आरशात बघितलं होतं. हो का ग? ऋषी त्याचा लांब केसातून हात फिरत म्हणाला. सो स्वीट अँड सो फनी. बरं, मग सेकंड बेस्ट हँडसम मुलाला तर बघितलं ना? हो, हे मात्र खरं. तो रूम नंबर 45 ना? तो हसत म्हणाला. बरोबर. इतकं सिंपल होतं ते. कोण आहे तो माहितीये का? नाही बुवा. कुणी ओळखीचं निघाला का? त्याने आश्चर्याने विचारलं. ये जो पागल बेवकूफ बच्चा है ना, उस बच्चे की जान है वो. मोना हळूच डोळा मारत म्हणाली. काय सांगतेस? रश्मी तर कधी काही बोलली नाही. तो आश्चर्याने उडालाच. अरे तेच तुला आणि काजलला सांगायचं होतं केव्हापासून. रश्मी मिटला गेलीये तेवढ्यात चान्स मारला. ऋषी, आय नीड युअर हेल्प. बोल ना. तो अजूनही कबीरचाच विचार करत होता. ऋषीला कबीर आणि रश्मीच्या इमोशनल गुंत्याबद्दल थोडक्यात सांगून त्याची काय काय मदत लागणार आहे हे तिने सांगितलं. रश्मीला कबीरसोबत इमॅजिन करूनच तो इतका खुश झाला होता की लगेच ती मदत करायला तो तयार होता. प्रवास, 2 लागोपाठ मीटिंग आणि मन थाऱ्यावर नाही. या शारीरिक आणि मानसिक थकव्याने ती रूममध्ये येऊन जरा बेडवर पडली होती. नाही म्हणायला रूममध्ये येताना शेजारी असलेल्या कबीरच्या रूमकडे बघून तिला केवढं तरी रिलॅक्स झाल्यासारखं वाटलं होतं. रश्मी, लोडत पडू नको. तयार हो, आपल्याला डिनरला जायचंय. मोना तयार होत होती. बस ग जरा वेळ. मोनाचा हात ओढून तिने तिला बेडवर बसवलं. चेहऱ्यावर थकव्यानंतर ही गोड गुलाबी हसू होतं. मोनाने गेल्या 6 महिन्यात रश्मीला इतकं गोड हसलेलं कधी पाहिलं नव्हतं. अगोदर सतत डोळ्यात पाणी आणि नंतर उदासीन, कामात गर्क असलेला चेहरा. आज अशीच रश्मी तिने पाहिली होती. काय आज गालावर एकदम हसू वगैरे? काय प्रकार आहे? तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवत मोना म्हणाली. अगं कुठे काय, ती गोरीमोरी झाली. रश्मी, आर यू शुअर ना? तुझं कबीरवर प्रेम नाहीये? मोना, कुठलाही प्रश्न अगदी सरळ विचारू शकतेस. हे रश्मी, एवढं माहीत होतं. काय ग, तेच नाही सांगितलंय ना एकदा. ती चिडून बोलली आणि दुसऱ्या कुशीवर वळली. तसं नाही, कन्फर्म केलं. चला, म्हणजे माझा मार्ग मोकळा. तिला चिडवायला मोना म्हणाली. म्हणजे? ती लगेचच वळली. म्हणजे काय? म्हणजे मी पटवणार त्याला. जाम क्रश झालाय मला. अरे काय मुलगा आहे. काय काय भला आहे यार. अगं त्याला 302 नुसार अटक होईल. खल्लास करत हिंडतो तो. मोना गप्प बस. आवाजात जरा जरा पॉझिटिव्हवाली फिलिंग. ओ, त्रास होते का? लडकी समज ना. ताजमहल समोर उभं केलं तर आपण तारीफ करणार, 100% करणार. अरे काय ती ॲथलीट बॉडी, मसल्स, हाईट आणि डोळे. ओ माय गॉड. ते ह्या जगातलेच नाहीये. आणि तो मेसी हेअर कट, कपाळावर येणारे फ्रिजेन्स. जरा जवळ जाऊन असे अजून मेसी करावे असं वाटतं. फिदा यार, एकदम फिदा. तिला चिडवायला मोनाने तिचे केस जरा विस्कटले. मोने तू उठ. जरा वेळ शांत पडू दे मला. इतकं वाटत असेल तर जा की शेजारीच रूम आहे. बिस्कटून ये त्याचे केस. मला त्रास देऊ नको. ती पुन्हा दुसऱ्या कुशीवर वळली. ओके बाबा, तुला त्रास होत असेल तर नाही बोलत. मोना उठली आणि
डिनरसाठी म्हणून तयारी करायला लागली. रश्मीला ऐकू येईल इतपत गुणगुणत ती तयारी करत होती. मेरी खुली खुली लटों को सुलझाए तू अपनी उंगलियों से, मैं तो हूँ इसी ख्वाहिश में. एजन्सीच्या लोकांनी पूर्ण रेस्टॉरंट गजबजून गेलं होतं. दुपारी रश्मी भेटल्यानंतर पूर्णपणे कामात, मीटिंग्समध्येच बिझी होती. तर आईने मुद्दाम इथे पाठवल्याचा राग रश्मीला समोर पाहून इतके दिवस मनात दडपडून ठेवलेला गोंधळ पुन्हा चेहऱ्यावर दिसायला लागल्याने होणारी चिडचिड तो अगदी वैतागला होता. रश्मी संग्रामसोबत इथे असेल, आपण इथे थांबायला नको एवढंच त्याच्या डोक्यात पक्क होतं. जरा अंधारातून आलं तसा तो तयार होऊन बाहेर आला. डिनरची गडबड चालू होती. एजन्सीची टीम मोठी असल्याने त्यांचा सगळीकडे गोंधळ चालू होता. त्याने एकट्यानेच डिनर घेणं पसंत केलं. जरा वेळ तो एकटाच बसून होता. उद्या निघून जाण्यापूर्वी रश्मीला एकदा भेटून तिला डोळे भरून बघण्यासाठी, गप्पा मारण्यासाठी त्याचं मन त्याला खुणावत होतं. डिनर एरियामध्ये बऱ्यापैकी गर्दी होती. कबीरची नजर मात्र एवढ्या गर्दीत तिला शोधत होती. रश्मी दिसली नाही, पण मोना आणि ऋषी बोलत असलेले त्याला दिसले. न राहून तो तिथे गेला. हाय. ओ हो, हाय कबीर. मोना ॲक्च्युली आय एम लुकिंग फॉर रश्मी. ती वॉक घ्यायला गेलीये. ओ हो, थँक्स. बाय द वे, मीट ऋषी. ही इज रश्मीज मॅनिटोर गार्डन. मोनाने त्याची ओळख करून दिली. ओ यस, दुपारी भेटलोय आम्ही. हॅलो कबीर. रश्मी फ्रेंड्स तो आमचा फ्रेंड्स. थोड्या वेळाने आमचा कॅम्प फायर प्रोग्राम आहे. यू आर इन्व्हायटेड फॉर ऑल यू कॅम्प फायर प्रोग्राम्स. प्लीज जॉईन अस. शुअर. थँक्यू. नाईस टू मीट यू ऋषी. पुढे जाण्यापूर्वी मनात असलेला प्रश्न विचारण्याची तो थांबला. मोना, संग्राम कुठे दिसत नाहीये? भेटायचं होतं. कोण संग्राम? मोना झटक्यात म्हणाली. संग्राम, रश्मीचा कलीग. मोनाचे हावभाव पाहून फियोन्सने शब्द मागे घेत तो आश्चर्याने म्हणाला. अरे, मे बी तो पुणे ब्रांचला असेल. ही मुंबईची टीम आहे. गेले 6 महिने ती इथेच आहे. हो का? अच्छा, मला माहीत नव्हतं. रश्मी मैत्रीण असून मोनाला संग्राम माहीत नाही? हे ऐकून त्याला जरा आश्चर्यच वाटलं. जराशा साशंकतेनेच तो मोनाने दाखवलेल्या वॉककडे निघाला. वॉकवे पुढे बऱ्यापैकी शांत होता. तो बरंच पुढे गेला तरी रश्मी दिसत नव्हती. अजून थोडं पुढे गेल्यावर लहान मुलांच्या हसण्याखिदळण्याचे आवाज येत होते. एका वळणानंतर रेस्टॉरंटवर काम करणाऱ्या लोकांची घर होती. शेजारी छोटंसं मोकळं मैदान होतं. 4-5 प्रखर लाईट्सच्या प्रकाशात रश्मी काही छोट्या मुलांसोबत आंधळी कोशिंबीर खेळत होती. मुलं तिच्या आजूबाजूला तिला टाळ्या पिटून दीदी मी इथे आहे चा गलका करत खिदळत होती. साधासा शॉर्ट कुर्ता, लेगिंग्स, खांद्यावरून पुढे घेतलेले सैलसर वेणी, डोळ्यांवर स्कार्फ बांधलेला तरी ओठांमधून झळकत असलेलं हास्य आणि तिची धडपड सगळं इतकं मोहक वाटत होतं की तो तसाच तिच्याकडे बघत उभा राहिला. त्याला आलेलं बघून मुलं जरा बुजली. एकमेकांकडे पाहत उभी राहिली. त्याने हातानेच त्यांना चूप बसायचा आणि खेळ सुरू ठेवण्याचा इशारा केला. मुलं परत खिदळायला लागली. रश्मी मुलांच्या आवाजा कानोसा घेत धडपडत कबीरवर जाऊन आदळली. क्षणभर तोल सावरायला तिने तिच्या दोन्ही हातांनी त्याचा टी-शर्ट समोरून घट्ट पकडला. कबीरच्या सिग्नेचर परफ्यूमचा वास तिच्या जाणिवेत इतका घट्ट बसला होता की तिने लगेच ओळखलं, तो कबीर आहे. तिला काय करावं उमजेना. ती तशीच उभी राहिली. त्याने तिचा स्कार्फ खाली केला. तिच्या अगदी नजरेला नजर देत तो समोर उभा होता. जरा वेळ काय बोलावं तिला कळलं नाही. हातात त्याचा शर्ट तसाच. मुलं मागे उभी राहून तोंडावर हात ठेवून हसत होती. ॲक्च्युली वॉक घेत होतो. तुला पाहिलं आणि थांबलो. तुझी हरकत नसेल तर जरा वेळ बोलूया का? जरा सावरत करत तो म्हणाला. त्याला इतक्या जवळ पाहून तिला काहीच सुचत नव्हतं. उगाच धडधड वाढल्यासारखी झाली होती. शब्द सापडत नव्हते. वेळ, काळ, जागा सगळ्यांचा विसर पडला होता. त्याच्या नावाचं डायरीतलं एक पान विरह हुरहुर डायरीच्या शब्दांनी त्याच्याशी बांधलेलं नातं. तो समोर असूनही सगळं एकत्र आठवत होतं. अजूनही श्वासात तो परफ्यूमचा सुगंध आणि लहान मुलांसारखं दोन्ही मिठीत त्याचा टी-शर्ट तसाच. हो, बोलूया ना, बोल. हे असंच बोलायचं का? त्याचा शर्ट गच्च पकडून ठेवला होता. त्याकडे डोळ्यांनी इशारा करत जरा गोड हसत तो म्हणाला. ओ हो, सॉरी. ती झटक्यात भानावर आली. ओशाळून तिने त्याचा शर्ट सोडला आणि बाजूला झाली.